ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाशिकमध्ये सगळ्यात मोठ्या बंडाची शक्यता आहे। राऊतांचे नाशिकमधील राईट हँड बडगुजर पक्षामध्ये नाराज आहे। मी आणि विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 जण नाराज आहोत असं बडगुजर यांनी उघडपणे म्हटलंय। पक्ष संघटनेमध्ये बदल करताना विचारात घेतलं नाही असा आरोप बडगुजर यांनी केला। तर कालच बडगुजर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली होती। नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेत सर्वात मोठ्या बंडाची शक्यता। विलास शिंदेंसह 10-12 जण नाराज। सुधाकर बडगुजर यांचा मोठा दावा। ठाकरेंचे नेते संजय राऊतांचे राईट हँड सुधाकर बडगुजर यांनी नाशिकमध्ये मोठ्या बंडाचे संकेत दिलेत। बडगुजर यांनी संजय राऊत नाशिकात असताना फडणवीसांची भेट घेतली होती। फडणवीसांच्या भेटीनंतर बडगुजर नाराज असल्याच्या चर्चा होत्या, त्यावर त्यांनी आता शिक्कामोर्तब केलाय। पक्षात संघटनात्मक बदल करताना विश्वासात न घेतल्याचा आरोप बडगुजर यांनी पक्षावर केलाय। नाशिकचे जिल्हा प्रमुख बदलताना बडगुजर यांना विश्वासात न घेतल्याची चर्चा होती। नाशिकचे शहराध्यक्ष विलास शिंदेंसह ठाकरे गटात 10 ते 12 जण नाराज असल्याचा दावाही बडगुजर यांनी केलाय। विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्नाला एकनाथ शिंदेंनी हजेरी लावली होती। एकनाथ शिंदे लग्नाला उपस्थित राहिल्यापासूनच विलास शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। बडगुजर यांनी विलास शिंदे नाराज असल्याचं आता स्पष्टच सांगितलंय। बडगुजर यांच्या दाव्यानंतर नाशिकात ठाकरेंच्या सेनेत लवकरच मोठ्या बंडाचे संकेत आहेत। मीच नाही, कमीत कमी संघटनेतील 10-12 लोक संघटनात्मक बदल झाल्यापासून नाराज आहेत। जे संघटनात्मक बदल झालेत तेव्हापासून 10-12 लोक नाराज आहेत आणि ती वेळोवेळी मी वरिष्ठांच्या कानावर टाकलेलं आहे। तेव्हापासून अस्वस्थता आहे, परंतु त्यामध्ये सुधारणा करावी अशी अनेक वेळा मागणी पण झाली, पण त्यामध्ये अजून काही निर्णय झालेले नाहीत। त्यामुळे निश्चितपणाने नाराजी आहे, पण ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। विषय आहे संघटनात्मक बदल करताना काही गोष्टी विश्वासात घेतल्या गेल्या पाहिजे होत्या, त्या झाल्या नाहीत। त्यामुळे विलास शिंदे हा गेल्या अनेक दिवसापासून नाराज आहे। महानगर प्रमुख म्हणून काम करत असताना त्याला अपेक्षा होती वरिष्ठ पद मिळावं, परंतु ते न मिळाल्यामुळे ते अस्वस्थ आहेतच पक्षामध्ये, परंतु त्यांची नाराजी अनेक दिवसापासून दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करतो। प्रतिकूल परिस्थिती असताना राजाभाऊजी निवडून आलेत आणि संघटनेला एक यश मिळालं, त्यामुळे विलास शिंदेंची जी इच्छा होती ती किंवा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय द्यायला पाहिजे, पण तो दिला गेला आणि त्या दिवसापासून तो नाराज आहे। नाही, माझी नाराजी कोणावरच नाही, मीच स्वतः नाराज आहे। बाकी एकूणच ज्या पद्धतीची नाराजी आपण व्यक्त करतायत, काही निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत शिवसैनिक? नाही, असं तर काही अजून तसं हे नाही, स्पष्ट भूमिका काही दिसत नाही अजून, पण येणारा काळच सांगेल काय होईल ते। गिरीश महाजन हे पक्ष फोडण्यासाठी भाजपनं नेमलेले दलाल आहेत अशी टीका संजय राऊतांनी केली। महाजनांच्या 10 पिढ्या जरी आल्या तरी आमचा पक्ष संपवू शकत नाही असं राऊत म्हणाले। गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्याचा राऊतांकडून समाचार घेण्यात आलाय। ठाकरे गट नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर असल्याचं गिरीश महाजन यांचं वक्तव्य होतं। ठाकरेंसोबत कोण राहणार कोण नाही येत्या 8 दिवसांमध्ये कळेल असं महाजन यांनी म्हटलंय। टेंडर खंडणीच्या पैशातून पक्ष फोडणारे दलाल गिरीश महाजन असा आरोप संजय राऊतांनी केलाय। तर तुमच्यासारखी दलाली करणार नाही असं प्रत्युत्तर महाजन यांनी दिलंय। ठाकरे गटात कोण राहील कोण नाही 8 दिवसात बघा असं महाजनांनी म्हटलं। ठाकरे गट जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा दावा महाजनांनी केलाय। तुमच्या 10 पिढ्या आल्या तरी पक्ष संपवू शकणार नाही असा पलटवार राऊतांनी केलाय। ठाकरेंच्या सेनेला खिंडार पडण्याचे संकेत असताना नाशिकवरून राऊत महाजनांमध्ये खडाजंगी सुरू झाली आहे। 8 दिवसात ठाकरेंसोबत कोण राहतं कोण नाही ते कळेल असं वक्तव्य करून गिरीश महाजनांनी ठाकरे गटात भूकंपाचे संकेत दिलेत। ठाकरे गट जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर असल्याचं वक्तव्यही महाजनांनी केलंय। महाजनांच्या वक्तव्यावर संजय राऊत चांगलेच भडकलेत। पक्ष फोडणारे दलाल डरपोक असा महाजनांचा उल्लेख राऊतांनी केलाय। हातात पोलीस आहेत, पैसे आहेत प्रचंड, टेंडरबाजीतून खंडणीतून, आणि त्या ताकदीवर लोकांना धमक्या देऊन पक्ष फोडायचे आणि त्यासाठी जे दलाल नेमलेले आहेत भाजपने, त्यातले एक दलाल म्हणजे गिरीश महाजन। ज्या पद्धतीने आपण
उद्धवजींना त्यांच्या काँग्रेसच्या मांडीवरती बसवलं आणि त्यामध्ये जी दलाली केली तेवढी दलाली तर मला वाटतं आजपर्यंत कोणी केलेली नसेल. मी कोण आहे काय सर्वांना माहीत आहे. पक्षासाठी तर मी काही करेल, पक्षासाठी मी काय करेल, पण त्या पक्षाच्या वाढीसाठी मी करेल. तुमच्यासारखा पक्षाला रसातळाला नेण्यासाठी मी दलाली करणार नाही. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये इनकमिंग आउटगोईंगचं राजकारण होण्याची चर्चा आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे. हा गट मला वाटतं आता जमीनदोस्त देशद्रोह होण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्याकडे तर तुम्ही बघा या 8 दिवसामध्ये कोण राहील कोण राहणार नाही म्हणून. पण हा पक्ष संपवण्यासाठी मला असं वाटतं की संजय राऊत पुरेसे आहेत. शिवसेना संपवणं ही गिरीश महाजनच्या 10 पिढ्या उतरल्या तरी जमणार नाही. 2, 4, 5, 25 माणसं फोंड म्हणजे का पक्ष संपवणं असतं का? गिरीश महाजनचा अभ्यास कच्चा आहे. हे नाचेगिरी करणं म्हणजे राजकारण नाही. उपमुख्यमंत्री शिंदेचे सर्व मंत्री अजित पवार यांच्यावर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. दादांकडून विकास कामांमध्ये अडथळे आणल्याची तक्रार ही आमदारांनी शिंदेंकडे केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. उपमुख्यमंत्री शिंदेंनी सर्व मंत्र्यांसोबत आज बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये शिंदेंसमोर मंत्र्यांनी दादांविरोधामध्ये नाराजीचा सूर लावला. दादा निधी देत नाहीत, कामं कशी करणार असा सवाल मंत्र्यांनी केला आहे. थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी विनायक धारुंग यांच्याकडे. विनायक, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे. त्यामध्ये अजितदादांच्या विरोधामध्ये नाराजीचा सूर दिसला. निखिला बरोबर आहे. ही बैठक जी आहे ती सह्याद्री अतिथीगृहामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सगळे मंत्री यांच्यामध्ये पार पडली. जवळजवळ 1.5 ते 2 तास या बैठकीमध्ये खलबत्ते झालेले आहेत. या बैठकीमध्ये आपण जर माहिती मिळालेली आहे सूत्रांच्या माहितीनुसार अजितदादा जे अर्थमंत्री आहेत राज्याचे, यांच्यावरती नाराजी जी आहे ते मंत्र्यांनी कुठेतरी उपस्थित केलेली आहे. विकास कामासाठी पुरेसा निधी जे आहे ते अजितदादा देत नाहीत, कुठेतरी अडवणूक करतायत असं त्यांनी म्हटलेलं आहे. सरकारमध्ये असताना समान संधी जी आहे ती सगळ्यांना मिळाली पाहिजे, समान वाटप जे आहे ते सगळ्यांसाठी झालं पाहिजे अशा खंत जी आहे ती सगळ्याच मंत्र्यांनी व्यक्त केली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यावरती एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे की कुठेतरी अर्थमंत्री अजित पवार असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील या दोघांसोबत मी या सगळ्याबाबत चर्चा करेन असं आश्वासन जे आहे ते एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सगळ्या मंत्र्यांना दिलेलं आपल्याला पाहायला मिळते. परंतु आपण जर पाहिलं तर मागील सरकारच्या काळात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा सुद्धा शिवसेनेचे मंत्री अजितदादांच्या विरोधात गेलेले पाहायला मिळाले होते. आणि पुन्हा एकदा हे सरकार नव्यानं स्थापन झाल्यानंतर सुद्धा वारंवार अशा गोष्टी ज्या आहेत त्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांचा संघर्ष जो आहे तो मिटताना पाहायला मिळत नाहीये. अजितदादा विरुद्ध शिंदेंचे मंत्री असा हा संघर्ष जो आहे तो वारंवार पाहायला मिळतोय. आज सुद्धा जी बैठक झाली या बैठकीमध्ये नाराजी जी आहे ते व्यक्त करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळाली. निखिला, धन्यवाद विनायक एकूणच माहितीबद्दल. तर दादांकडून विकास कामांमध्ये अडथळे आणले जात आहेत अशी मंत्र्यांनी तक्रार शिंदेंकडे केलेली आहे. रुपाली चाकणकर काय रश्मिका मंदाना आहेत का असा सवाल करत सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधलाय. कोण आहेत चाकणकर, त्यांच्यावर बोलल्यामुळे प्रसिद्धी मिळते म्हणे अशी टीका अंधारे यांनी केली. तर विरोधकांची टीका आम्ही स्वीकारलीच नाही, त्यांची टीका त्यांना परत करते असा पलटवार चाकणकर यांनी केलाय. कोण आहेत चाकणकर? कोण आहेत चाकणकर? रश्मिका मंदाना आहेत का चाकणकर स्मृती इराणी आहेत? चाकणकर आहेत कोण? म्हणजे कोणत्या क्षेत्रातल्या सुप्रीमो आहेत? राजकारणातल्या, बॉलिवूड मधल्या, प्रशासनातल्या? कोण आहेत चाकणकर की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी वगैरे मिळते? मला वाटतं काही लोकांना फारच मोठे गैरसमज असतात. त्यांनी या अंधश्रद्धेतनं जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर बाहेर यावं. खोटं बोलण्यात ती पटाईत बाई आहे. खोटं बोल म्हणजे ती संविधानिक पदावर बसून असंविधानिकपणे राहतीये. त्यामुळेच आम्ही अजितदादांना रिक्वेस्ट करतोय की तिला ताबडतोब त्या पदावरून हकलून द्या. पण सुनील तटकरेंचं मला काही गणितच कळत नाही. त्यांना त्या तिथंच पाहिजेत. पहिले झाले, दुसरे झाले, आता पुन्हा अध्यक्ष केले. असं कोणतं त्यांनी मोठं काम केलंय सुनील तटकरेंचं मला माहिती नाही. मी आता सकाळपासून 10:30 वाजल्यापासून बैठकीला आहे. हे मी तुमच्याकडूनच ऐकते काय बोलले ते. पण कोण काय बोलतंय मला असं वाटतं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. ज्याला त्याला बोलण्याचा अधिकार आहे. कोणी काही बोलू शकतं. पण ज्यांनी बोलले ते मी घेतलंच नसेल तर त्यांचं त्यांना परत. महिला आयोगामध्ये अनियमितता झाली असेल तर चौकशी होईल असं चित्रा वाघ यांनी म्हटलं. एकाच यंत्रणेला दोषी ठरवून प्रश्न सुटणार नाहीत असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. महिला आयोगाला क्लीन चिट किंवा ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय ते अतिशय चुकीचं आहे. याची सुद्धा चौकशी होईल. महिला आयोगामध्ये जर त्या ठिकाणी
काही अनियमितता झालेली असेल तर त्याची चौकशी होईल, तेही आपल्या समोर येणार आहे. पण त्याच्यासाठी समिती आणि हे सगळं काम आता चालू आहे जोरात. आणि आताची एक मोठी बातमी, शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. 3 दिवसात या मायलेकाचा मुक्काम आता चाकणमधल्या जेलमध्ये असणार आहे. शशांक आणि लता हगवणे या दोघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात. पिंपरी चिंचवडमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये आता वैष्णवीनं गळफास घातलेल्या पंख्याची देखील फॉरेन्सिक चाचणी होणार आहे. गळफास घेतला तो पंखा किती वजन पेलू शकतो याची चाचणी केली जाणार आहे. तर वैष्णवीचा सासरा आणि दीर यांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाते. तिघांची पोलीस कोठडी आज संपत असल्यामुळे त्यांना हजर केलं जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेलवरून सुरू झालेल्या वादानंतर आता शिरसाट आणि अंबादास दानवे यांच्यामध्ये खडाजंगी सुरूच आहे. चक्रम, वेडे लोक मंत्रिमंडळात कसे, घर जाळेन म्हणणाऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये कसं ठेवलं असा सवाल अंबादास दानवेंनी केला. याबाबत राज्यपालांना पत्र लिहिणार असल्याचं दानवे म्हणाले. तर तुमची गुपितं माझ्याकडे आहेत, घराला आग लावायला कमी करणार नाही असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं होतं. राजकारण करताना समोरामोर करायला पाहिजे. असं कुटुंबावर वार करून माझी इमेज डागाळण्याचा जो काही प्रयत्न करतायत, तुमच्या 5 पिढ्या जरी उतरल्या ना तरी ते तुम्हाला शक्य होणार नाही. सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल, संजय शिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही. एवढा मी चक्रम आहे थोडा. मुलां बाळांमध्ये अशा ज्या चर्चा करतायत त्याचे परिणाम निश्चितच तुम्हाला काही काळानंतर दिसून येतील. मला असं वाटतं ते स्वतःच म्हटले मी चक्रम आहे, मी वेडा आहे. मला असं वाटतं चक्रम आणि वेडे लोक राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी ठेवले कसे. मी राज्यपालांना पत्र लिहिणार आहे आज की या मंत्र्यांनी कबूल केलं की मी चक्रम आहे, मी वेडा आहे, मी घर जाळणार कोणाचं. जर असे लोक मंत्रिमंडळात असतील देवेंद्र फडणवीसांच्या, उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसून एखादा चक्रमपणा केला, एखादा वेडापणा केला तर मला वाटतं नवीन काही गोष्टी होऊ शकतात. तर गोपीनाथ मुंडे यांची आज पुण्यतिथीच्या निमित्तानं गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पंकजा आणि धनंजय मुंडे एकत्र पाहायला मिळाली. मात्र कार्यक्रमात धनंजय मुंडेंनी बोलणं टाळलं. सगळ्यांच्या वतीने तूच बोल असं धनंजय मुंडेंनी मला सांगितलं, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. मला असं वाटतं की मुंडे साहेबांनी त्या दिवशी जो आदेश त्यांना दिला, जी सूचना त्यांना दिली, ती त्यांना दिसत होतं की पुढे काय होणार आहे. आणि म्हणून डोक महाराजांचं आणि त्यांचं ते नातं आजही 11 वर्ष त्यांच्या पश्चात चालू आहे. मी धनुभाऊला विचारलं, ते म्हणले मला आज बोलायचं नाही, माझी प्रकृती ठीक नाही आहे, तूच माझ्या वतीने बोल. प्रीतमताईंचं नेहमीच अडचण अशी होते की 3 जूनला त्या फार भावूक असतात आणि म्हणजे मी जरा जास्त निबर आहे का काय वाटायला लागले मला, पण तसं नाही. माझ्या भावंडांनी मला सांगितलं तू आमच्या वतीने बोल. कर्नाटकातल्या विजयपुरा जिल्ह्यामधल्या कॅनेरा बँकेमध्ये देशातला सगळ्यात मोठा दरोडा पडलाय. बँकेतून 52 किलो सोन्याची चोरी करण्यात आली आहे. चोरीनंतर चोरांनी लॉकरमध्ये सोन्याच्या जागी काळी बाहुली ठेवली. कर्नाटकातल्या विजयपुरा जिल्ह्यात कॅनरा बँकेत देशातला सर्वात मोठा दरोडा पडलाय. 6 ते 8 दरोडेखोरांनी हा दरोडा टाकल्याचा संशय आहे. चोर बनावट चावी बनवून बँकेत शिरले होते. चोरांनी सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले, तसंच ते व्हिडिओ रेकॉर्डर देखील सोबत घेऊन गेले. नंतर बँकेच्या लॉकरमधून चोरांनी 52 किलो सोनं चोरलं. चोरीनंतर लॉकरमध्ये चोरांनी सोन्याच्या जागी काळी बाहुली ठेवली आहे. चोरांनी चोरलेल्या 52 किलो सोन्याची किंमत 51 कोटीहून अधिक आहे. देशातल्या इतिहासातल्या मोठ्या दरोड्यांपैकी हा एक मानावा लागेल. विशेष म्हणजे अद्यापही पोलिसांना चोरांचा सुगावा लागला नाही. आणि एक महत्त्वाची बातमी, सह्याद्री बंगल्याच्या बाहेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये चर्चाही झाली आहे.
आणखी एक महत्त्वाची बातमी एसटी कर्मचाऱ्यांसाठी. एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 7% वाढ झाली आहे. जून 2025 पासून महागाई भत्ता लागू होणार आहे. 46% मिळणारा महागाई भत्ता आता 53% मिळणार आहे.